नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। पैसे उकळले असं त्यांचा आरोप। बघा, विशेषतः म्हणजे काय, ताई ह्या माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहेत। त्यांचा व्याजबट्ट्याचा धंदा आहे। ते म्हणतात की मी अजितदादांची ओळख करून देतो। ताई तर 20 वर्षापासूनचे सिनियर आहेत, ते माझे देखील सिनियर आहेत। तुम्ही जर त्यांचा फेसबुकचा वॉल जर बघितलं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याच्या अगोदरपासून त्यांचे अजितदादासोबत, पवारसाहेबांसोबतचे फोटो आहेत। मी तो ओळख करून कसे देऊ शकतो? आज सोलापूर शहरामध्ये आम्ही एका पक्षामध्ये काम केलेलं आहे। 2024 साली मला माझ्या वैयक्तिक कामासाठी वगैरे त्यांनी सांगितलं की 9,42,000 त्यांनी मला पैसे दिलेले आहेत। मी पैसे घेतलेले आहेत, पण ते पैसे कुठल्या टेंडरसाठी घेतलेले नाहीत। पैसे काय एकदम घेतलेले नाहीत। त्या पैशामध्ये पैसे कसे घेतलेत त्याची देखील तारखा माझ्याकडे आहेत। एकदा 3 लाख, एकदा 1.5 लाख असे करून आम्ही 9,42,000 घेतले। मी त्यांना 5% व्याजाने त्यांच्याकडे पैसे घेतलेले आहेत आणि 5% व्याजाने घेतलेल्याचे दर महिन्याला मी त्यांना व्याज जे आहे ना, व्याज त्यांना फोनपेच्या माध्यमातून देतो। हा त्यांचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे। आणि दुसरी गोष्ट, फोनपेला त्यांनी जी चॅटिंग केलेली आहे, फोनपेला जी चॅटिंग केलेली आहे, माझा महिना 4 तारखेला हा माझा महिना भरतो व्याज देण्याचा। मी फक्त 2 दिवस लेट जरी दिलो तर आमच्या ताई माझ्याकडनं 500 रुपये ते 1000 रुपये दंड घेतलेले आहेत। तसे देखील चॅटिंग फोनपेला आहेत। आणि दुसरी गोष्ट राहिला विषय की ह्या टेंडरच्या बाबतीमध्ये वगैरे त्याचा काही संबंध नाही। माझं कुठेही टेंडर मी तेवढं सिव्हिल इंजिनियर मी झालेलो नाही। ताई पण काय झालेत का नाही मला माहीत नाही। ताईंचा व्यवसाय काय आहे, सोलापूर शहरातले आपले जी कोहिनकर साहेब जे झेडपीचे, ते सगळं तुम्हाला सांगतील। त्यांनी जे मागासवर्गीय मुलींच्या नावाने आतापर्यंत जी वसतिगृह उभं केलेलं आहे, नेमकं कागदावर किती मुली आहेत, तिथं प्रत्यक्षात किती मुली काम करतात, त्या मुलींना काय काम लावतात, त्यांनी आतापर्यंत किती काही लोकांना काही, ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे माझ्याकडे आहेत। फक्त ताईंनी माझ्या अजितदादांचं नाव घेऊन जी बदनामी केलेली आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही। ताईंनी माझी एक विनंती, आज शुक्रवार आहे, आज जुम्मा आहे, मी देखील अल्लाला स्मरण करतो। त्यांनी देखील अल्लाला स्मरण करावं आणि त्यांनी मला सांगावं की तुम्ही मला तुमच्या पोरासारखं मानत होता, तुम्ही खरंच मला पैसे टेंडरसाठी दिलेत का व्याजाने दिलेत? अहो, त्यांचा मुलगा रेल्वेमध्ये कामाला आहे, तो देखील माझ्याकडे व्याज घेऊन जात होता, त्याच्यातून देखील फोनपेला माझे व्याज दिले। आता गेल्या कालच्या 2 तारखेला मी काहीतरी 2 तारखेला म्हणजे 2/6/2026ला मी त्यांच्या मुलाला, त्याच्यामध्ये एक मध्यस्थी आहे, तो खराच मुलगा नेक आहे बरं का, शेकलकर म्हणून एक मुलगा आहे, तो 5 टाईम नमाज पडतो। त्यांनी माझं व्याज बंद केलं। सुहास भाऊ, तुम्ही व्याज देऊ नका, त्यांचे मुद्दल द्या। मी त्यांचे मुद्दल देखील पूर्ण दिलेलं आहे आणि त्यांचे व्याज देखील मी दिलेलं आहे। मुद्दल मी कॅशमध्ये दिलेलं आहे आणि व्याज दर महिन्याला ती मी फोनपेला दिलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की ह्या पोलिसांना माझे 2 नंबर धंदे नाहीत साहेब। मी कुठला दारूचा धंदा माझा नाही, पत्त्याचा क्लब माझ्याकडे नाही, असं माझा कुठला 2 नंबर धंदा नाही। पोलिसांनी जी कामगिरी चांगली केलेली आहे, ही कामगिरी म्हणजे त्यांच्यावर कुठेतरी आरोप मी करतोय, त्यांच्या बाबतीत मी मागं लावलं आहे। हे षडयंत्र पोलिसांनी एक चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे। असं जर काम त्यांनी बाळासाहेब गायकवाड, राजू चव्हाण, भागवत शिंदे जर केले असते तर त्यांना सोलापुराची जनता डोक्यावर घेऊन नाचली असती। तुम्ही बघा ना, आमच्या तायराताई ह्या ठिकाणी मुलाखत देत आहेत, प्रत्येक ठिकाणी कमेंट बघा। सुहास कदमच्या विरोधामध्ये एकही कमेंट तुम्हाला बघायला मिळणार नाही। मी मान्य करतो त्यांच्याकडनं पैसे घेतलेत, मी प्रामाणिक आहे, मी माझ्या कामासाठी माझा तो वैयक्तिक पर्सनल व्यवहार आहे, मी त्यांच्याकडनं काही रक्कम 4% आणि काही रक्कम 5% दराने घेतलेलं आहे। 34,500, 32,500 जसं पैसे घेतले तसं माझे व्याज वाढलेलं आहे। मी त्या ताईला पैसे पूर्ण दिलेले आहेत। फक्त एवढंच विषय आहे की काहीतरी राजकीय लोक, काही ह्या लोकांकडे, हे दरोडेखोराकडनं ज्या वसूलतात, दरोडेखोराकडनं ज्या राजकीय लोकांना पैसे मिळतात, हे लोक त्यांना फूस लावून त्या ठिकाणी जात आहेत। काही अडचण नाही, माझ्या मागं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मी चालतो। मी त्याच्यामध्ये मी कोर्टामध्ये लढायला तयार आहे, त्यामध्ये काही अडचण नाही। कुठंतरी माझ्या या लढ्याला जातीचे समीकरण देणे, कुठंतरी माझी बदनामी करणे, असे जी षडयंत्र करालेत ते कुठं तर रोखले गेले पाहिजे। पोलिसांनी अवैध धंदे रोखण्यासाठी आणि आपल्या वसूलदारांना थेट घरचा रस्ता दाखवण्यासाठी काम करावं, तर ही जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही। जयंत पाटलांनी आज तुमचा प्रश्न उपस्थित केलेला आहे विधानसभेला, काय सांगा? बघा, या महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांना
मी केव्हापासून निवेदन दिले, स्मरणपत्र दिलो, पालकमंत्र्याला भेटलो, मी कशा कशा पद्धतीने पाठपुरावा केलो, ह्या सगळ्याचे पुरावे मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना दिलो. जयंत पाटील साहेबाची देखील एक स्वतंत्र यंत्रणा ह्या सोलापूर शहरामध्ये आहे. सुहास कदमचं काम काय चालू आहे, जनतेच्या प्रती सुहास कदमच्या बाबतीमध्ये कसं म्हणजे प्रेम आहे हे सगळं त्यांना कळलेलं आहे. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचा मला काल रात्री फोन आला, माझी सगळी माहिती त्यांनी घेतली. त्यांच्याकडे ऑलरेडी काही यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्याकडे पुरावे गेले होते, माझे देखील मी पुरावे दिलो. मी स्मरणपत्र देखील त्यांना दिलो. राज्याच्या गृहमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला देखील मी मेल केलेला आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींना पत्र पाठवलेलं आहे आणि एकनाथभाई शिंदेंना पण पाठवलेलं आहे आणि महेशकर मॅडम जे आता सचिव आहेत गृह विभागाच्या, त्यांना देखील मी मेल केलेला आहे. परंतु मी सत्ताधारी पक्षाचा युवकचा अध्यक्ष आहे. मी सोलापूर शहरातल्या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये निवेदन देतो. अवैध धंद्यांना पाळणारे, पोसणारे, खाकी वर्दीतील जी वस्तूदार त्यांची तक्रार करतो, तरीसुद्धा मला दाद मिळत नाही आहे. मी उपोषणाला बसतो 30 तारखेपासून. मला कुठलाही डॉक्टर तपासाला आलेला नाही आहे. मला त्यांना कुठल्या पोलिसांनी मला मदत केलेली आहे. फक्त मदत करण्यासाठी कशाचे आलेत माहीत आहे का, मंडप कसं काढता येईल. आणि एखादा आता सध्याचा जो आय बीवाला तो एखादा एक सागरा कॉन्स्टेबलच्या सदरबाच्या हद्दीमध्ये मी उपोषणाला बसलो. त्या हवालदारांना आम्हीच दाखवलं आहे की आम्ही तुला क्राईमला घेऊ, आम्ही तुला कुठंतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊ, तू इथनं एवढं काम कर की सुहास कदम सगळं असणाऱ्या माणसांना तू दमदाटी कर, मंडपवाल्याला दमदाटी कर. अशा पद्धतीचं कृत्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून मला ही वेळ आली जयंत पाटील साहेबाला सांगण्याची, मला ही वेळ आली उमेशदादा पाटलांना सांगायची, मला ही वेळ आली संबंधित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांना सांगण्याची. हा बघा, जयंत पाटील साहेबांनी माझा जो विषय घेतला आहे, मी समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी त्यांचा हात जोडून त्यांचा आभार मानतो. माझी सोलापूरची जनता तुमच्यावरून कधीही विसरणार नाही. कारण की तो ज्या ठिकाणी कायदे तयार होतात, ज्या ठिकाणी खरे संविधानावर ज्या ठिकाणी सभागृह चालतो, आज त्या ठिकाणी माझ्या सोलापूरचा विषय तुम्ही घेतलात, त्यामुळे तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि राहिला विषय माझ्या सोलापूरच्या बाबतीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये जर मला न्याय मिळाला नाही तर माझं हे उपोषण, अन्नत्याग उपोषण हे कधीही संपणार नाही. जोपर्यंत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत मी लढत राहणार. मी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. माझं फक्त या ठिकाणी पाण्यावर, लिंबू सरबतवर माझं ह्या ठिकाणी उपोषण चालू आहे. जयंत पाटीलांना आंदोलन सांगा. पहिला आता आंदोलन भेटेल पाहिजे. वनवे सर आहे का बरोबर? इतर आहे बोला तो. हा, काय बोलू सांगा. सुहासराव, तुम्ही किती दिवस चालू बसले तिथं, कशासाठी बसलेले आहेत, काय प्रमुख मागणी आहे तुमची? सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे हे हद्दपार झाले पाहिजेत आणि अवैध धंद्यांना पोसणारे, त्यांना बळ देणारे, त्यांच्या पाठीशी भांडवलपासून ते सगळं म्हणजे कायद्यापासून ते भांडवलपासून सगळं संरक्षण देणारे जे पोलीस आयुक्तांच्या नावे गेल्या 20 वर्षापासून वसुली करतात, ते म्हणजे बाळासाहेब रामदास गायकवाड, ASI वाचक शाखा, पोलीस उपायुक्तांच्या नावे भागवत शिंदे पोलीस हवालदार, त्याच्यानंतर राजू शिंदे, हे सोलापूर शहरातील अवैध धंद्याचे कॅप्टन आणि 2 व्हाईस कॅप्टन आहेत. त्यांच्या विरोधामध्ये मी सन्माननीय सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना तक्रारी निवेदन दिलं होतं. पोलीस आयुक्तांना भेटून देखील निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर मी सोलापूर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना देखील निवेदन दिलं होतं. अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना पोसणारे जे काही पोलीस वसूलदार आहेत ती तिघं, यांच्यावर कारवाई केली पाहिजे या पद्धतीचं निवेदन दिलं होतं. परंतु पोलीस आयुक्तांनी कोणत्याही पद्धतीचे दखल न घेता त्यांनी निवेदन देखील स्वीकारलेलं नाही आहे. म्हणजे याच्यावरनं असं वाटतं आहे की ह्या वसूलदारांच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एखादा जर IPS अधिकारी त्याच्यामध्ये जर असेल आणि तो जर माझं निवेदन घेत नसेल आणि मला त्या ठिकाणी हाकलून देत असेल, ही सगळी चिंतेची बाब आहे असं मला वाटतं आहे. दुसरी गोष्ट अशी की या सोलापूर शहरामध्ये असा कोणता धंदा नाही आहे, महाराष्ट्रामध्ये एखादा धंदा कमी पडेल एखाद्या जिल्ह्यामध्ये. ह्या सोलापूर शहरामध्ये इतके धंदे आहेत, हे सोलापूर शहरामध्ये इतके अवैध धंदे आहेत ना, सोलापूर शहर हे महाराष्ट्राची अवैध धंद्याची राजधानी झालेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतोय की मागच्या जर तुम्ही 4 ते 6 महिन्याचा अहवाल जर बघितला तर या सोलापूर शहरामध्ये 15 ते 17 मर्डर झालेले आहेत. भर दिवसा सोन्याच्या दुकानावर दरोडा पडला जातो. सोलापूर शहरामध्ये घरफोड्या होत आहेत, जबरी चोरी केली जाते, 302 सारखे प्रकार घडतात. अहो, कशामुळे चाललं हे सगळं? मला काय म्हणायचं आहे की एखादी आपल्या घरातली दागिने चोरीला जातात, गाडी चोरीला जाते. ह्याच्या मागचे जर आतापर्यंत जेवढे आरोपी पकडलेत ना, हे सगळे जुगारी आहेत. ह्या जुगार लोकांमुळं घरामध्ये दरोडे पडलेत, गाड्या चोरीला जात आहेत, मारहाण करून चेन स्नॅकिंगचा प्रकार घडतो. हे कशामुळं घडतं आहे? तर ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय, तर ह्या सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे आहेत. बरं, सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे किती आहेत? त्याच्यामध्ये डान्स बार आहेत,
त्याच्यानंतर व्हिडिओ गेम आहेत, चक्री गेम आहे, मट्टा आहे, सट्टा बाजार आहे, त्याच्यानंतर विषारी दारू मिळते, विषारी शिंदी मिळते, पत्त्याचे क्लब आहेत. अहो असं कोणता धंदा नाही आहे सोलापूर शहरामध्ये. गुटखा तर काय सर्रासपणे ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये कुठे जावा तुम्ही तर त्या ठिकाणी मिळतो. ह्यामुळं ह्या सोलापूर शहराची बदनामी झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवैध धंद्यांच्या मालकांना जर प्रामुख्याने पोचण्याचं काम, गुन्हे दाखल न करण्याचं काम जर कोण करतंय ना, तर हे तिन्ही लोक करतात. हा माझा आरोप आहे. आणि त्याच्यामध्ये मी कॅप्टनचं नाव घेतो आहे, बाळासाहेब रामदास गायकवाड. हा सोलापूर शहराचा कॅप्टन आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आज जर नोकरीला जॉईन होण्याच्या अगोदर मार्केट यार्डमध्ये काम करणारा माणूस जर आज 400 ते 450 कोटीची जर माया कमवत असेल, तर ह्या सोलापूर शहराच्या प्रत्येक घरावर त्यांनी दरोडा टाकलेला आहे अवैध धंद्याचा. तुम्ही बघा, आत्महत्येचे प्रकार बघा ना. आत्ता परवाच आमच्या इथं मांगवड्यामध्ये शेशीतमध्ये एक आमचा युवक, त्या ठिकाणी त्याचं वय किती साहेब, 30 वर्षाच्या आत आहे, तो दारूनी मेला, दारूनी मारतो. अहो ह्याला मागचं कारण काय? ही लागलेली कीड आहे. जोपर्यंत एखादा अंकुश शिंदेसारखा अंकुश शिंदेसारखा किंवा देशभ्रष्टाचार साहेबासारखा मी भूषण कुमार उपाध्यायचं नाव घेणार नाही, कारण की ते एक नंबर करप्टेड IPS अधिकारी होता. कारण की या बाळासाहेब गायकवाडच्या अनेक व्यवसायामध्ये तो देखील सामील आहे. आमची मानसिकता उडून चालली साहेब. आम्हाला नाही का आज एकीवर उतराची वेळ आलेली आहे. म्हणजे इतकी त्रस्त सोलापूरची जनता झालेली आहे. काय कारवाई पाहिजे त्या ठिकाणी? अहो मला सांगा, एखादा माणूस, एखादी सोलापूरची जनता जर एक निनावी अर्ज दिल्यानंतर माननीय आपले M. राजकुमार साहेब हे पोलीस स्टेशनमधल्या एखाद्या अधिकाऱ्याची तक्रार केली की त्यांना मुख्यालयामध्ये टाकतात निनावी अर्जावर. अहो मी तर इथं जिवंत माणूस आहे. मी जिवंत तुमच्याच नावे जो वसुली गोळा करतो ना, बाळासाहेब रामदास गायकवाड. अहो ह्याच्यावर कारवाई करा अगोदर, मग नंतर सगळ्या गोष्टी करा ना. पोलीस उपायुक्तांना मी सांगितलं, त्यांनी म्हणतात की मी आज नवीन आलोय. प्रीतम यावलकर साहेबांचं या सोलापूर शहरामध्ये सहर्ष स्वागत आहे. असा अधिकारी पाहिजे, पण त्या अधिकाऱ्यावर देखील दबाव आहे. मग आम्ही दाद कुणाला मागायची? मी पालकमंत्र्याला देखील म्हटलं इव्हिडन्स. आता इव्हिडन्स तुम्हाला कशा बाबतीत पाहिजे सांगा? सोलापूर शहरामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये 2 नंबर धंदे चालू आहेत. तुम्ही बघा ना, कालच्यापासून यांनी कारवाई चालू केलेत. तुम्ही आजचा लोकमत दिव्य मराठी वाचा, काल किती ठिकाणी कारवाई झालेली आहेत. हे 2 नंबर धंदे नाहीत. इव्हिडन्स म्हणतात ना. इव्हिडन्स तुम्हाला सांगतो की आज सोलापूर शहरामध्ये तुम्ही तुम्ही IPS अधिकारी आहेत, तुमच्यापासून कुठली गोष्ट लपली जात नाही. मी एखादा पेन जरी एखादा कोपऱ्यात घेऊन टाकलो ना, तर ती शोधायची धमक तुमच्याकडे आहे. सुहास कदमने पेन कुठे टाकला? अहो तुमच्याच बाजूला तुमचे दरोडेखोर फिरतायत. अहो 2 नंबर धंद्याला पोचणार द्यायचं काढा ना त्यांचा. व्हॉट्सअपवर ते बोलत असतील, करत असतील. अहो बघा ना त्यांची साखळी कशा पद्धतीने 2 नंबर धंदे त्यांनी उभं केलेले आहेत. अहो त्यांचे फोटो बघा, दिवसभर बघा कुठं बसतात, कुणाला भेटतात, काय करतात. अहो रिटायर झालेले म्हातारे देखील नाही का, हे म्हातारे रिटायर झालेले 4 जणांचं काल मी नाव घेतलंय. संजू करात घेतलंय, कराटकर घेतलंय, शैलेश सातपुते घेतलंय, त्याच्यानंतर अजून एकाचं नाव घेतलेलं आहे मी, त्याचं बी नाव आहे माझ्याकडं. हे लोक जे आहेत ना, अहो रिटायर झाल्यानंतर देखील अवैध धंद्याची वसुली करतात. म्हणजे माहीत आहे हो, काळ्या ह्या अवैध धंद्यामध्ये किती माया आहे, कसा पैसा. ह्यांच्या प्रॉपर्टी चौकशी करा. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी ह्या अधिकाऱ्यांच्या घरावर धाड घातली पाहिजे, ह्यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाड घातली पाहिजे. मग समजेल ह्या सोलापूर शहराला ह्या लोकांनी किती लुटून खाल्लेलं आहे. ओके, ते नियतीच्या धोरणानुसार आपल्या पायामध्ये कोसणारच आहे. एखाद्याची सुपारी घेऊन एखाद्याला बदनाम करणं आणि राजकारणामध्ये असलेला सगळ्यात मोठं पाणीचोर माणसाला घेऊन, दरोडेखोर माणसाला घेऊन माझी चळवळ बदनाम करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय असं मी समजतो. त्यामुळं माझी MIDC पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय जी कोणी असतील, मी त्यांना विनंती आहे की सायरा शेख यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये अद्यापपर्यंत चार्जशीट कोर्टामध्ये पाठवली गेली नाही आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज. घडामोडी बातम्या.